सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिरात स्कॉलरशिप परीक्षेदरम्यान मूलभूत सुविधांची कमतरता, पालकांची तक्रार, उपनगराध्यक्षांनी तातडीने दखल घेतली. सावदा, प्रतिनिधी अजहर खान. सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर या केंद्रावर आज झालेल्या शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि पंख्यांची अपुरी व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. याबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तक्रार केली. वाढत्या उन्हाळ्यामुळे तापमान चढले असताना लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पालकांनी सांगितले. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत उपनगराध्यक्ष फिरोज खान पठाण यांनी तात्काळ शाळेला भेट दिली. मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी पिण्याच्या पाण्याची आणि टेबल फॅनची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने त्वरित आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सावदा परिसरातील विविध प्राथमिक शाळांमधील सुमारे 200 विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा केंद्रावर एकूण 12 ब्लॉक्सची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र काही ब्लॉक्समध्ये सीलिंग फॅन बंद असल्याचे आणि परिसरात अस्वच्छता दिसून आल्याचे पालकांनी निदर्शनास आणले. पालकांनी यावेळी प्रशासनाला आवाहन केले की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शैक्षणिक कार्यक्रमांदरम्यान मूलभूत सुविधांकडे अधिक लक्ष द्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही. उपनगराध्यक्ष फिरोज खान पठाण यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करून समस्या सोडविल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. मात्र भविष्यात अशा प्रकारच्या गैरसोयी टाळण्यासाठी शाळा प्रशासनाने पूर्वतयारी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.